सोलापूर दक्षिण मतदारसंघात काल मतदानाच्या दिवशी घडलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे काँग्रेस आणि ठाकरे पक्षातील वाद विकोपाला गेला। ऐन वेळेला काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदेंनी अपक्ष उमेदवार धर्मराज काडादींना पाठिंबा दिला। त्यामुळे ठाकरे पक्षाने दिलेल्या मवियाचा अधिकृत उमेदवार अमर पाटलांची कोंडी झाली। या प्रकारामुळे सोलापूर जिल्ह्यातील ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते खवळलेत। त्यांनी प्रणिती शिंदेंच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन केलं। तसंच शिंदे हे भाजपची बी टीम असल्याचाही आरोप केला। त्याला काँग्रेसनेही तितक्याच तिखट शब्दात प्रत्युत्तर दिलं। अहो धोकाबाज निघाली ही माणसं। धोकेबाजाकडून आता काय अपेक्षा करायची? ते गद्दारीच करणार। ती भाजपची बी टीम आहे, भाजपची हातमिळवणी केली आहे आणि या भाजपचा उमेदवार सुभाष देशमुख याला निवडून आणण्यासाठी प्रणितीताई शिंदे यांनी अपक्षाला पाठिंबा दिलेला आहे। महाविकास आघाडीकडून मी इच्छुक होतो। त्या प्रक्रियेमध्ये जवळजवळ 15-20 दिवस गेले आणि अतिशय प्रत्येक वेळेस शेवटच्या घटकेला मला अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरावा लागला। वैयक्तिक अशा पद्धतीचं जोडे मारणं किंवा कोणाला तर शिव्या घालणं ही संस्कृती पटणारी नाही आहे। आपल्या लायकीप्रमाणे आपण राहिलं पाहिजे आणि बोललं पाहिजे। मोठं कुणाविरुद्ध बोलावं, काय विरुद्ध बोलावं, ज्या माणसाने आयुष्यात कुणाला दुखवलं नाही, ज्या माणसाने शिंदेचं आयुष्यावर माणसं जपले, अशा माणसाच्या विरुद्ध तुम्ही काही बोलू लागलात ते तुमचं वैयक्तिक असेल। शिंदेसारखा साहेबा प्रामाणिक माणसाला, ताईच्या प्रामाणिक माणसाला सारख्या ताईला आपण अशा घाणेरड्या भाषणामध्ये किंवा असं वक्तव्य करणं हे चुकीचं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।